नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे। सेम टू सेम हॉटेलसारखी, जशी हॉटेलमध्ये मिळती ग्रेव्हीवाली मसाला मेथीची भाजी तशीच सेम बनवणार आहे। त्यासाठी मी एक गड्डी मेथीची मार्केटमधून आणली होती, ती निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता चला तर बघूया आपण। मी इथं कढई तापण्यास ठेवलेली आहे। आता आपण तेल टाकून घेऊया। 1-1.5 चमचा तेल टाकायचे छोटा। त्यानंतर लसूण टाकायचा आहे। बारीक बारीक मी 4-5 पाकळ्या लसणाच्या सोलून घेतल्यात कट करून। लसूण लालसर झाला की गॅस कमी करून थोडी मोहरी टाकायची 1/2 चमचा, अर्धा चमचा जिरं, थोडासा हिंग, चिमूटभर हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरची थोडी लालसर झाली की कांदा टाकायचा आहे। मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहे। थोडं मीठ टाकूया, म्हणजे आपला कांदा लवकर परतला जातो आणि लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा। हे बघा, कांदा लालसर झालाय। आता याच्यामध्ये थोडे मसाले टाकून घेऊया। 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, हिरवी मिरची पण टाकली, त्यामुळे मिरची पावडर आपण थोडी कमीच टाकणार आहे कलर येण्यासाठी। त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायचे। छान मिक्स करायचे मसाले, तेलामध्ये परतून घ्यायचे। आणि त्यानंतर आपण इथं 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली होती, ती टाकून घेणार आहे। ही मी ग्रेव्हीची भाजी बनवते। आता आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे तिला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता, छानपैकी आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलंय। आता आपल्याला मेथी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। मेथी मिक्स करायची ग्रेव्हीमध्ये। आता मेथी छान ग्रेव्हीत मिक्स केली, थोडं पाणी टाकूया शिजण्यासाठी। एक 5 मिनिटं आपल्याला आता शिजून घ्यायचे। झाकण ठेवून शिजवणार आहे। हे बघा, झाकण ठेवून घेऊया आणि एक 5 मिनिटं शिजून घ्यायची आपल्याला मीडियम गॅसवरती। हे बघा, भाजी आपली शिजून तयार आहे। 5 मिनिटं मीडियम गॅसवरती आणि 5 मिनिटं लो गॅसवरती भाजी मी शिजवलेली आहे। आता आपण थोडा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया। शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकला तरी चालेल। एकदम 1 ते 1.5 चमचा मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करून घेणार आहे। खूप टेस्टी अशी ही भाजी लागते आपली, कडू लागत नाही। जशी मेथीच्या भाजीमध्ये गुणधर्म असतो की मेथीची भाजी कधी कधी कडू लागते, तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता। हे बघा, किती छान अशी भाजी आपली शिजून इथे तयार आहे। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।